काय सांगतात? जय हरी विठ्ठल. आज आपली संतांची परंपरा गेल्या 700-800 वर्षापासून ज्या महाराष्ट्रामध्ये अबाधितपणे चालू आहे. आणि आता मध्ये आपण पाहिलं असेल 4 दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे इंद्रियाचं पात्र कुटुंब भरून वाहत होतं. म्हणजे असे लोकांची भावना झाली की माऊलींच्या मंदिरापर्यंत पाणी जात आहे का काय. 2 दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतली. आपले मुख्यमंत्री यांनी आवाहन केलं की बाबा पावसाचा जोर बघता नदीला पाणी सोडलेलं आहे. तर वारकरी बांधवांना विनंती केली की तुम्ही ब्रिजच्या पलीकड ज्या ठिकाणी तुम्ही विसावा घेता त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथं थांबा आणि नंतर पुण्यात आल्यानंतर तिथं सर्वजण सोबत पालिकेच्या सोबत करा. ते चांगला संदेश त्यांनी त्या माध्यमातून दिला. त्या माध्यमातून हे पारंपरिक पालखीचे जे वारकरी बांधव येतात त्यांची सेवा करण्याला पुणे शहर आणि पुण्यातले सर्व पक्ष असन, संघटना असन, मंडळे असतील, कुटुंबे असतील, ते सर्वजण त्यांची सेवा करतात. आम्ही आता सकाळपासून येवडा या भागामध्ये वारकऱ्यांसाठी अन्नदान असेल, भेळ वाटप असेल, वडापाव असेल, पाणी वाटप असेल आणि आमच्या या सौरभ हॉलचे तर ताडीवाला रोड विशेष यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता. आणि आता इथं आमच्या सर्वांच्या वतीने गुडदाणे आणि पाणी नक्कीच त्यांच्या भरपूर ज्या महानगरपालिकेला आम्ही सूचना दिल्या त्या पद्धतीने टॉयलेटची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्यांना तंबू देण्याची व्यवस्था असेल, त्यांना अन्नदानाचा, संध्याकाळच्या जेवणाची, सकाळची चहाची, नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. अशा सर्व सुख सुविधा त्यांना दिलेल्या आहेत. बोला 2 मिनिटं. शुभेच्छा वारकऱ्यांना, आलेल्या वारकऱ्यांना आलेल्या सर्व वारकऱ्यांना विठू माऊली शुभेच्छा. तुझे केले तुझे केले तुझ्या नावाखाली देवा दिन तुझ्या नावाखाली देवा दिन जीवन तुझ्या जीवन तुझ्या अरे तुला त्या नाही वाचन लोक येते माहिती तुझ्या दर्शनाची देवा दादनी नाही वाचन लोक येते माहिती तुझ्या दर्शनाची देवा दादनी नाही जीवन तुझ्या हवाली केलं जीवन तुझ्या हवाली अरे दया नाही आली चला अरे दया नाही आली देवा भागवती गळा अरे नामाचा देवा भागवती गळा